अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 पर्यायापैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्या. स्वामी सांगतात, थांब बाळा, जर आज तुमच्या कुटुंबावर संकट आलं तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का? होय, शत्रू हा बाहेरचा नाही, कधीकधी तो आपल्या आसपास लपलेला असतो. बाळा, तुझी एक छोटी चूक तुझं सगळं आयुष्य बदलू शकतो. तुझं एक दुर्लक्ष तुझ्या लोकांसाठी धोका ठरू शकतो. होय माझ्या बाळा, जेव्हा कुणी तुला त्रास देतो तेव्हा तुझी खरी ताकद काय आहे हे दिसून येते. आता तुझं आयुष्यातून शत्रूचा नायनाट कायमचं होणार आहे. बाळा, कधी सांगून येत नाही, पण तयारी तुला वाचवू शकते. माझ्या बाळा, आपल्या आयुष्यात कधीकधी अशी परिस्थिती येते, काही लोक आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत राहणे आणि योग्य निर्णय घेणे. सुरुवातीला परिस्थिती समजून घे. समोरचा व्यक्ती कोण आहे आणि त्याचा उद्देश काय आहे. कारण आपल्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती ही आपली शुभचिंतकच नसते. आपण कोणत्या परिस्थितीत आहोत हे सर्व जाणून घेतलं तर आपण योग्य पाऊल उचलू शकतो. होय माझ्या लेकरा, घाबरून किंवा रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम ठेव, हे खूप गरजेचं आहे. अनेक वेळा शांतपणे बोलून किंवा परिस्थिती टाळून मोठा धोका आपण टाळू शकतो. बाळा, आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क ठेवणे खूप आवश्यक आहे, पण तो संपर्क इतका नको की त्यात जवळच्या लोकांपासून आपल्याला त्रास होईल. बाळा, कितीही काही झालं तरी आपली स्वतःची सुरक्षा ही नेहमी पहिले प्राधान्य आपल्याला असायला पाहिजे. माझ्या लेकरा, तुला असं वाटतं की तुझ्या पाठीशी कोणी नाही, पण बाळा भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे तू टाईप कर आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, तुझ्या मनात स्थिरता आहे, तुला आता कोणीही डगमगू शकत नाही. होय माझ्या लेकरा, संकट यांना आयुष्यात आपण थांबवू शकत नाही, पण त्याला समोर जाण्याची शक्ती आपण नक्कीच वाढवू शकतो. माझ्या लेकरा, खरी ताकद ही भांडण्यात, लढण्यात नाही तर योग्य वेळी शांत राहण्यात आहे. ज्यांनी स्वतःवर नियंत्रण मिळवलं त्याला कोणीही हरवू शकत नाही. होय बाळा, शत्रूला हरवून मोठं नाही, स्वतःच्या कमकुवतपणावर विजय मिळवणं मोठं आहे. भीती प्रत्येकाला वाटते, हे नैसर्गिक आहे, पण त्याच्यावर विजय मिळवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बाळा, सावध मन आणि शांत बुद्धी हे सर्वात मोठे रक्षण आहे. जिथे विवेक आहे तिथे संकटाचं रूपांतर संधीमध्ये होतं. जीवनात प्रत्येक प्रसंग काहीतरी शिकवण्यासाठी येतो. बाळा, त्याला घाबरू नकोस. होय माझ्या लेकरा, तुझं मन मजबूत आहे, त्याला कोणत्याही बाहेरच्या शत्रू स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे तू स्वतःवरती विश्वास ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, बघ, जीवनात एक सत्य आपण कायम विसरतो. आपण बाहेरच्या शत्रूला घाबरतो, पण खरा शत्रू अनेकदा आपल्या आतच जन्म घेत असतो. भीतीच्या रूपात, अस्थिरतेच्या रूपात, अज्ञतेच्या रूपात. संकटे आयुष्यात येणं हे जीवनाचा भाग आहे. कोणीही त्यापासून सुटलेलं नाही. पण प्रश्न असा नाही की संकट येणार नाही, प्रश्न असा आपण की त्यासाठी तयार आहोत का? जेव्हा कोणी आपल्याला त्रास देतात तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया असते रागाची किंवा भीतीची. लक्षात घ्या, या गोष्टी तुमच्या शक्ती कमी करतात. शांत मनच तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतो. बाळा, स्वतःच आपल्या लेकराचं रक्षण कारण हे केवळ जबाबदारी नाही, ते एक पवित्र कर्तव्य आहे. पण हे रक्षण केवळ शरीराने होत नाही, तर मनाने, बुद्धीने आणि संयमाने
होत असतो. ज्यांनी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याला कोणताही शत्रू हरवू शकत नाही. कारण बाहेरचा शत्रू फक्त शरीरावर आघात करतो आणि आपला शत्रू आत्मविश्वास नष्ट करतो. पण बाळा, तू घाबरू नकोस. आता तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. जर विश्वास असेल तर. होय स्वामी आई, मी तुझं बाळ आहे म्हणून तू टाईप कर. बाळा, कधी कधी संघर्ष टाळणं हाच सर्वात मोठा विजय. प्रत्येक लढाईत लढणं सोपं नसतं. काही वेळा एक पाऊल मागं घेणं हेच पुढे जाण्याचं एक पाऊल असतं बाळा. आपल्या लोकांसोबत राहा. एकटेपणा हा कमकुवतपणा वाढवतो आणि एकता ही शक्ती निर्माण करते. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा कोणताही धोका आपल्याला लहान वाटतो. बाळा, सावधगिरी ही खरी सुरक्षा. प्रत्येक गोष्टीत जागरूक राहा. शब्द, कृती, निर्णय ह्या तिन्ही गोष्टी विचारपूर्वक कर. कारण एक छोटासा निर्णय मोठा परिणाम तुझं आयुष्य घडवू शकतो. माझ्या लेकरा, तुला भीती वाटते. हे भीती वाटणं चुकीचं नाही, पण त्या भीतीला आपल्यावर राज्य करू देणं हे चुकीचं आहे. भीतीवर विजय मिळव हीच तुझी खरी साधना आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे हे तू लक्षात ठेव. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर बाळा. आजपासून तू एक गोष्ट कायम स्वतःला म्हणायचं, मी स्वतःला मजबूत बनवणार आहे. माझ्या कुटुंबाची मी रक्षण करणार आहे. मी कोणत्याही संकटाला घाबरणार नाही. असे तू सारखं म्हणत राहा. कारण लेकरा, ज्याचं मन स्थिर आहे त्याला कोणत्याही शत्रू कधी हरवू शकत नाही. बाळा बघ, तुला असं वाटतं की तुझ्या पाठीशी कोणीही नाही, पण तुझी स्वामी आई सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. तुझं जर माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू आपल्या प्रियजनांपैकी 8 जणांना नक्की शेअर कर. माझ्या लेकरा, मला माहीत आहे तू शांत आहेस. तुझी श्रद्धा माझ्यावर खूप आहे. माझ्यावर तुझा विश्वास आहे. तू कर्म चांगले करत आहेस बाळा. का सर्वांना शिकवतो, पण जो शिकतो तोच पुढे जातो. चांगलं कर, चांगलंच मिळणार आहे. कारण प्रत्येक संकटात देवाची कृपा दडलेली आहे. बाळा, धीर धर. वेळ बदलणार आहे. सत्याच्या मार्गावर चाल. भीती दूर होणार आहे. तुला वाटतं की माझ्यासोबतच का, पण जे घडत आहे ते चांगल्यासाठी घडत आहे. स्वामी भक्त हो, आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासाठी अशा पद्धतीचा होता. तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.